every night. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. अंडा करी तर खूप खाल्ली असेल, दम आलू पण खाल्ले, मसाला बैगन पण खाल्ले, पण हे खायच्या वेळेस मात्र नाकी नाव येतात. असं वाटतं हे काय बनवलं, हो ना. चला तर मग बनवूया आणि पूर्ण भाजी संपवूया. लेट्स गो. हे आपल्याला असे पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत छान, आणि यांना धुतल्या असं करून घ्यायचं. याच्यावरची जी माती लागलेली असते ना, ते निघून जात असते. ठीक आहे, असं थोडं स्वच्छ करून घ्यायचं आणि याला मधातनं असं कापून घ्यायचं, जेणेकरून मसाला आतमध्ये जाईल. थोडं गोल फिरून घ्यायचं, मग याच्यामध्ये होल होईल अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि यातलं मटेरियल याच्याच भाजीमध्ये घालायचं आपल्याला. हे जे निघतं ना याच्या आतमधनं, हे नाही. ठीक आहे, असा होल केला, याच्यामध्ये आता मसाला जाणार. ठीक आहे, सगळे घाणेरडा मला निघून जात असतो. म्हणजे असं केलं की ओरलेली माती वगैरे असं सगळं काही निघून जात असतं. आपले झाले आता स्वच्छ, रेडी. आता यांना आपण पहिले तेलामध्ये थोडे फ्राय करून घेऊ. फ्राय केले की त्यांची टेस्ट छान येत असते, जसं आपण एग बॉईल करतो, फ्राय करतो तशा प्रकारे. हे आपले झाले होल करून. आता यांना आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. चला तेल गरम करूया. ते होतात फ्राय, तोपर्यंत लवकर होतील, आणि तोपर्यंत आपल्याला करायची याची प्रिपरेशन. मसाल्याची कांदा आणि टमाटर कापून घ्यायचा आहे, आणि लसणला आपल्याला थोडंसं दरदर असं कुटून घ्यायचं आहे. ठीक आहे, जास्ती नाही. आलं लसूण पेस्ट आपल्याला घालायची आहे, त्यामुळे जास्त लसूण लागणार नाही त्याच्यामध्ये. 2-3 पाकळ्या, त्याच्याने स्वाद इन्हान्स होतो, छान फ्लेवर पण येतो, खूप सुंदर सुगंध सुटतो, आणि वेगळंच एक टेक्स्चर मिळतं त्याला. ठीक आहे, त्याला खलामध्ये त्याला काढून घ्यायचं. झालं आपल्याला रेडी. आता आपल्याला आपण हे जे निघालं होतं त्याच्यामधनं याला पण आपण थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि ग्रेव्हीमध्ये घालायचं. ठीक आहे, लसणासोबतही आपण असं कुटू शकतो त्याला, त्याच्याने त्याचा फ्लेवर इन्हान्स होतो. ठीक आहे, आपल्याला शॉपिंग करून घ्यायची आहे. सोबत आपल्याला सांबार पण कापून घ्यायचा आहे याच्यासोबत. कढई झाली गरम, त्याच्यात घालायचं आपल्याला तेल. ठीक आहे, झालेले गरम, त्यात घालायचे आपल्याला हे आपले त्यांना होऊ द्यायचं. आपले असे झाले एका साईडला. आता बघूया फ्राय देणार झाले बघा, एका साईडने ऑलरेडी झाले. ठीक आहे, आता यांना आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण घेऊया तडका राई जिऱ्याचा. झाले मॉइस्ट, आणि आपण जो लसूण कुटून ठेवला होता तो घालू आता या स्टेजवरती. आणि याच्यासोबत ते आपण आतमधला माल निघाला होता ना,
फेमसच्या तोही थोडासा आपण कुटलेला आहे आणि आता घालूया आलं लसूण पेस्ट. जास्त घालायची बिकॉज आपण करतो मसाल्याचे राईट. आपल्याला थोडं होऊ देऊ. मसाल्याला सुटलं तेल, यात घालायचं आपल्याला बेसिक मसाले, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरा पावडर आणि काळा मसाला. ठीक आहे. यांना थोडा वेळ होऊ द्यायचा, तेल शिकू द्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला टमाटर आणि सांबार. थोडं हवं तर पाणी घालायचं, जळायला नको म्हणून. 1 मिनिट होऊ देऊ. झाले आपले टोमॅटो याच्यामध्ये छान मॉइस्ट होतील. आता या स्टेजवरती काय फ्लेवर सुद्धा आपले जे बॉईल केलेले गुलाबजाम आहेत ना, फ्राय केलेले, सॉरी, हे मस्त याच्यात घालायचे. ऑफकोर्स याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. ठीक आहे. तर हा मसाला उचलायचा आणि याच्यामध्ये भरून घ्यायचा, कोंबायचा आणि थोडा वेळ आता यांना होऊ द्यायचं. ॲक्च्युली हे ऑलरेडी मॉइस्ट झाले, त्याच्यामुळे याला शिजायला वेळ लागणार नाही. थोडा वेळ होऊ द्यायचं, मग पाणी सोडायचं. मग आपल्यानुसार ग्रेव्ही करायची. तुम्हाला थिक पाहिजे की तुम्हाला थोडी पातळ पाहिजे, तर थोडा वेळ आता यांना होऊ देऊ आणि मग ग्रेव्ही करू. सर्व करूया. बघा ते मॉइस्ट झाले. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपली थाळी झाली आहे रेडी. Thank you.